तर खुराड्यात राहाल, गरुडाच्या संगतीने राहाल तर उंच भरारी घ्याल। म्हणून क्रिकेटला महत्त्व तितकाच द्या जितकं आपल्याला शोभेल, कारण भविष्य क्रिकेटनं भविष्य नाही आहे हे लक्षात ठेवा। अदर ऍक्टिव्हिटी मध्ये हा खेळ आपल्याकडे मोडतोय आणि तुम्ही स्वतःला सक्षम बनवा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान व्हा आणि नंतर असे क्रिकेटचे धडे तुमच्याकडे चांगले आहेत, अनुभव चांगला आहे, वेळ मिळेल तसं खेळा। स्वतःला स्थिर करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये प्राप्त करायचं आहे। दोन्ही फलंदाज आपण मैदानामध्ये जायचं आहे। स्पायरा क्रिकेट संघ, स्पायरा स्पोर्ट्स संघाचे फलंदाज कोण आहे? चला लवकर। कोणतरी विसरला त्यांचा ओपनर कोणतरी शास्त्र आहे। शिवम जा लवकर। तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवा। अक्षित स्पोर्ट्सचा गावठाण संघाला विनंती असेल संघनायकाला की आपण क्षेत्ररक्षण सजवा। हॅलो हॅलो आजच्या दिवसातील सुपर 3 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत। अक्षित 11 अक्षित स्पोर्ट्स गावठाण आणि स्पायरा स्पोर्ट्स चिरले। चला जाऊया मैदानामध्ये, लवकरात लवकर सुरुवात करा दादांनो। बराच विलंब, बराच वेळ, बहुत सा समय गंवा चुके हैं हम। पहिले षटक घेऊन येतोय, बॉलिंगच्या मार्कवर असेल आकाश टकळे आणि स्ट्राइक वरती भाया अर्थातच अक्षय पाटील आणि नॉन स्ट्राइक वरती शिवम मढवी। खेळ सुरू होतोय, गेम ऑन रेडी प्ले आणि हा पहिलाच जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार। एक नाव आहे असा हा फलंदाज अक्षय पाटील। पहिल्या चेंडूवरती आक्रमण धारण केलं, दुसरा चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा आतमध्ये स्विंग झाला, डॉट चेंडू गेलाय। नक्कीच निर्धाव चेंडू आणि इथं मात्र धावा स्थिर राहिल्यात, 6 धावा झाल्यात। अक्षय पाटील मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता। फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे, जोपर्यंत हवेमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच एक चान्स होता। चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि कमालीचं क्षेत्ररक्षण। इथं मात्र 2च धावा मिळतील, टायमिंग मिळाला नाही। एलिमिनेशन थोडस कमी पडलं, ताकद थोडीशी कमी पडली, उंची जास्त होती, क्षेत्ररक्षक काऊ कोणकडून धाव घेतली आणि नक्कीच 2 धावा आपल्याला 4 धावा वाचवल्यात त्याने। चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, धावा झाले ते 8। सरळ येतोय 20 मध्ये हा दणदणीत चमचमीत षटकार।
गगनभेदी षटकार आपण पाहिला आणि 2 षटकार आणि 1 चौका दुहेरी धाव अर्थात 14 धावा आता धाव प्रकारावरती लागल्यात. आकाशचा पूर्ण समाचार घेतला अक्षयना. पुन्हा आक्रमण पुन्हा एकदा जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. दॅट सुपर 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 6 षटकार. आता मात्र मी थांबणार नाहीये. या षटकामध्ये 3 षटका लागलेले आहेत. आक्रमकता 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 पाहायला मिळाले. आकर्षक असं फटके 3 स्ट्रोक आले या फलंदाजाकडून. जबरदस्त. आता मला सुपर 3 मध्ये जायचंच आहे. पुन्हा एकदा पार्ल स्ट्रोक. घुटना टेक तमाशा टेक षटकार. डॉट चेंडू गेला असला तरी सुद्धा 26 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकात 26 धावा. षटक संपलाय. दुसरा कोण असा गोलंदाज येईल आता, कारण अक्षयला गोलंदाजी करणारा एकच असा प्लेयर होता जो आकाश टकले याचा पूर्ण समाचार घेतला. 1 षटकच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 26. नक्कीच हा पॉइंटच्या दिशेने ढकलायचा होता, परंतु थर्ड मॅन कडे हा चेंडू जातोय. 2 धावा घेतील का नाही. स्ट्राइक वरती पुन्हा येतोय अक्षय. दर्शन मडवी आणि पिंटू मडवी, नितीन मडवी अर्थातच आम्ही पिंटू म्हणतो ना. एक आदर्श व्यक्तिमत्व. कमी वयामध्ये हसरा चेहरा, हसमुख चेहरा आणि लाल जवाब असं सौंदर्य प्राप्त असणारे दोन्ही आमचे बंधू आहेत. मडवी घराण्याचे आणबाण शान यांच्या आयोजनाच्या वतीनं मी शब्दसुमनाने सहज षटकार खेचले होते असा अक्षय पाटील उर्फ भाया या डक आउट मध्ये परत जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय एक विकी माळी. शरीरयष्टी पाहिली तर थोडीशी गावठांचा आपला करण मडवी सारखी आहे. तसेच फटके बसतील का पाहूया, कारण षटकार हा सुद्धा खेचणारा एक असा प्लेयर आहे. 1 डाऊनच्या जागेवरती पाठवल्यानंतर एक मोठी जबाबदारी असणार आहे. ती जबाबदारी पार पाडणार का. पहा स्वीप केला.
स्वीप शॉट याला म्हणतात. नक्कीच एक धाव मिळते. स्ट्राइक रोटेट करणं महत्वाचं आहे. शिवम अजूनपर्यंत एकच धावेवरती आहे. एकच चेंडू खेळायला होता. विक्की मात्र एक चेंडू खेळायला आहे आणि एक धाव घेतोय. धावसंख्या जाते 28. दुसरं षटक प्रगती पथावर आणि आपण पाहतोय हा गोलंदाज जबरदस्त संचित टकळे गोलंदाज ज्याने हुकूमत गाजवली आज या क्रीज वरती. गोलंदाजीची लाईन लेंथ मात्र सोडत नाहीये. उलटा चेंडू मात्र इथं स्तुती झाली आणि नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना 2 धावा मात्र इथं विसरू शकत नाही आहे. शिवम याच्याकडून आल्या 2 धावा. उलटा चेंडूला ताकद नव्हती. जर अक्षय असता तर नक्कीच याला षटकार खेचला असता. पण जरतरला महत्व नाही क्रिकेटमध्ये. नीती मदत करते त्याला जो कष्ट घेतो आणि कष्टाशिवाय इथं फळ नाहीये. 2 धावेच्या धावसंख्येने धावा झाल्या 30 धावा झाल्यात. पुन्हा एकदा उलटा चेंडू सरळ जातोय. 1 सेकंड 3rd बाउन्स चौकार. मित्रांनो क्रिकेटमध्ये युनिंगला पार्टनरशिपला खेळायला महत्व आहे. इथं फटक्याला सुद्धा महत्व आहे आणि हा जातोय फटका. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन लॉंग ऑफ कडे चौकार. धावा झाल्यात 38. आपल्या या सराउंडिंग मध्ये कोणी जेवायचं असेल तर लवकरात लवकर जा. कोणी जेवायचं असेल तर प्रेक्षक रसिक आपण क्रिकेटर्स कोणी असाल तर जेवायचे असाल तर जेवायला जाऊ शकता. लवकरात लवकर जा. शिवमने मात्र इथं मारड आला असं म्हणायला काय हरकत नाही. दुसरं षटक सुचित टकलेचं संपला. लागोपाठ 2 चौकार आले आणि इथं धावसंख्या झाली होती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा झाल्या. 3रा गोलंदाज येतोय उज्ज्वल घरात. आहा देखना फटका. पाहूया काय घडतंय. षटकार. चव्वेचाळीस धावा झाल्यात. आक्रमकता पहा. आक्रमकता वाऱ्याचा जोत. विकेने सुद्धा षटकार खेचला. मी सांगितलं होतं करण मडवी सारखी शरीरयष्टी आहे त्याची. चपलाही आहे तितकीच. फटक्यामध्ये ताकद सुद्धा आहे. 1 धाव घेतली. आता धावा झाल्यात 45. 45 धावा झाल्यात. पहिल्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या उभारायची असते आणि त्या प्रकारे ही इनिंगचं प्लॅनिंग करून आलेले आहेत. क्रिकेटमध्ये प्लॅनिंग हा महत्वाचा असतो आणि तो प्लॅनिंग नसेल तर तुम्ही मात्र अडचणीत सापडता. छोटीशी चुकी सुद्धा तुम्हाला पराभवाचं कारण होऊ शकते आणि तसं घडलं नाही. या शिवमचा आलेला फटका लॉंगअप कडे झेल होईल का? नाही नाही नाही. हा 1 बाउल पोहोचला. चौकार. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजावरती दबाव टाकायचा असेल, मनोवैज्ञानिक दबाव टाकायचा असेल तर असे मोठे फटके यायलाच पाहिजे. धावा झाल्यात 49 आणि ही 50वी धाव. पहिल्या इनिंग मध्ये 50 ही आकडा पार केलाय. स्पायरा
स्पोर्ट्स स्मायरा स्पोर्ट्स चिरले संगाडा हार्दिक अभिनंदन. अजून बरेच चेंडू टाकायचे आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या सुजलला मात्र कोणत्याच प्रकारची लाईन उज्ज्वलला मात्र कोणत्याच प्रकारची लाईन लेंथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण वारंवार बदलावं लागतंय. विके तो स्ट्राईक एंड वरती सफल झालाय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न चरण स्पर्श करतील की काय असं चेंडू वाटला होता. सन्मान दिला ढकलून दिला मिड शॉर्ट मिड ऑफ कडे. एकच धाव मिळेल आणि धावा झाल्यात आता 51 धावा झाल्यात. निदान 60-65 धावा तरी पाहिजेत. पहिल्या इनिंग मध्ये आरामदायक फलंदाजी झाली तर गोलंदाजी सुद्धा तितक्याच विविधतेने आपल्याला पाहायला मिळेल. सुजलचा हा चेंडू काय निर्णय देतोय. नक्कीच मिड विकेट कडे जातोय आणि हा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चौकार. एक विकेट आणि 55 धावा झाल्यात. या षटकातील 3च चेंडू 3 षटक संपलेत आणि 3 षटकामध्ये 55 धावा झाल्यात. 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. एक सक्षम गोलंदाज. महेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर फेस करेल विकी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती विकी आहे. 3 षटकांच्या मदतीने धावसंख्या झाली 55. रिव्हर्स शॉट अटेंड करायचा होता. रिव्हर्स शॉट अटेंड करत असताना ही मात्र चुकी आहे. धावा झालेल्या आहेत म्हटल्यानंतर असं आणि तसं करून फायदा नाहीये. स्ट्राईक एंड वरती सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे आपल्याकडे. नॉन स्ट्राईक एंड वरती सुद्धा आक्रमक फलंदाजी आहे. तरी सुद्धा आपण या चुका का वारंवार करत असतो. कारण प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव महत्वाची असते. इथं झेल आहे आणि हा सुद्धा झेल मिस झालाय. क्षेत्ररक्षक धावतोय पोहोचतोय बॅकअप करण्यासाठी कोणीच नाहीये. तिथं 2 धावा मात्र मिळतात. धाव संख्या झाली 57. विकी माळी चपलाईने रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा रिव्हर्स अटेंड केला. इथं क्षेत्ररक्षक नो मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मागे पळतोय पण सुरक्षित चेंडू आणि सुरक्षित विकेट आणि सुरक्षित विकी. पण 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावेच्या धाव संख्येने धावफलक सरकले. 59 धावा झाल्यात. हा नशिबाचा चौकार. झाल्यात आणि या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. महेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. त्याला क्षेत्ररक्षक मदत करत नाही. विकेट कीपर मिस होतोय आणि नशिबाचा पुन्हा एकदा येतोय चौकार. आले आकाशला कारण 65 धावा झाल्यात. फॉरेन रिटर्न नितीन मडवी 3 वेळा जबरदस्त
मडवी परिवाराची आणबाण शान आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 67 धावा झाल्यात. 67 टायमिंग लावलेलं आहे. लवकरात लवकर घ्या. पाणी चेंडू 3च असतील या षटकात. चेंडू 3 असतील. पेनल्टी आहे. गोलंदाज साईनाथ पाटील उर्फ माट्या. या षटकामध्ये अंदाज विकी यांनी चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. शिवम मडवी वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय. जबरदस्त फटका. इथे वन्स बाउन्स मध्ये नक्कीच 2 धावा मिळतील. फक्त कट केला, मनगडाचा वापर केला होता आणि इथं लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षण होतोय. इथं 2 धावा मिळत आहेत. धावा झाल्या आता 69. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आणि हा चौकार. पट्ट्याने घेतलाय. चाबूक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा मिळतील का? रनआउट होईल का? इथं मिस झालं. थोडस बॅकअप नीट मिळालं नाही आहे. 2 धावा तर पूर्ण झाल्या. धाव संख्या झाली या पहिल्या इनिंग मध्ये 75 धावा झाल्यात. 76 धावांचं आव्हान. स्मायरा स्पोर्ट्सने 75 धावा काढल्यात. अक्षित स्पोर्ट्स साठी नक्कीच अक्षित स्पोर्ट्स साठी 76 धावांचं आव्हान. जाऊया डीजे मास्टर कडे. मैदानात 12वा खेळाडू पाण्याची बाटली मैदानात ने. भर भर बाटली लवकर. तर दरम्यान दुसऱ्या इनिंगचा आवाज आपण बदलूया. समालोचनासाठी उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रसादजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या सुमधुर आवाजामध्ये आत्ताचा हा आणि वेळ आहे तर प्रसाद सरांचा यथोचित मान सन्मान करून घेऊया. यथोचित मान सन्मान उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रसादजी भोईर दादरपाडा. एक उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट निवेदक, अनेक उत्कृष्ट संगणक ज्यांच्या हाताखाली उरण क्रिकेट समालोचक असोसिएशन धडे घेत आहे, मार्गदर्शन करत घेत आहे. चिरले चॅलेंजेस आयोजित चिरले ग्रुप ग्रामपंचायत CGPL 2024 अर्थात प्रीमियर लीग मध्ये यथोचित मान सन्मान, वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि तुळशी वृंद दिलं जातं. असाच प्रेम आमच्यावरती राहू द्या असं समाधान शेठ माळी सांगत आहेत. आणि फॉरेन रिटर्न नितीनजी मडवी यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान आणि दर्शनजी मडवी यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण करूया.
शिरले गावातील आदर्श मित्र कसा असावा तर नितीन मडवी यांच्याकडून शिकावा. प्रत्येकाशी गोड, कोणाशी भांडण नाही. फॉरेन रिटर्न दुबई असो सिंगापूर असो, यावर्षी कॅनडाला जायचा विचार त्यांचा चाललाय. पाहूया. दर्शनजी मडवी यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण करूया. खेळ सुरू करायचा आहे. यथोचित मान सन्मान, वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि तुळशी वृंद यथोचित मान सन्मान होते. जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. विनंती करेन प्रसादजी भोईर यांना की आपण सुमधुर आवाजामध्ये समालोचन करूया. यस, थँक्यू थँक्यू मेघ मडवी सर. दुपारचे 2:54 होतात. आपण पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे, जिथे मात्र ही मॅच जी आपण पाहतोय 76 झाल्यात आणि 77 करायचे आहेत. एक फायटिंग स्कोर म्हणावा लागेल जो पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 75 झाल्यात, 76 करायचे आहेत. स्मायरा स्पोर्ट्स सलामीचा ओपनिंगचा हा फलंदाज आकाश टकले, अक्षित 11 या संघाच्या वतीनं खेळत असताना हा पहिला षटकार. सुरुवात केली जाते. 5 षटकांचा हा मॅच आहे. त्यामध्ये 76 करायचे आहेत. पाहूया. चेंडू बॅटचे इनसाइड एज लागली जाते. चेंडू शॉर्ट लेग कडे येतोय. कोणत्या प्रकारे धाव मिळणार नाही. 76 धावा करायच्या म्हटल्यानंतर पवन खूप मोठी फटकेबाजी करावी लागेल 5 षटकांमध्ये. पहिलं सत्र आपण पाहिलं. अक्षय पाटील अँड टीम यांनी तब्बल 75 केल्या 5 षटकामध्ये. फार मोठी धावसंख्या उभारण्याचा हा प्रयत्न. लीग स्टेज जेव्हा असते ना, तेव्हा अशा प्रकारची धावसंख्या ग्रामपंचायत गाव मर्यादित सामन्यांमध्ये फार मोठी असते असं म्हणावं लागेल. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू समोर दिला होता, त्यानंतरचे हे चेंडू आता मात्र चांगले टाकण्याचा प्रयत्न. रोहित पहिल्या चेंडू षटकार आला, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी ओव्हरऑल म्हणावी लागेल. 15.2 ची सरासरी आहे, पण ही सरासरी राखण्यासाठी प्रयत्न सुद्धा तेवढेच करावे लागतील. P1चे षटक डीप मध्ये असणारा, डीप मिड विकेटला असणारा एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय. दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. अशा परिस्थितीमध्ये आकाश समोर हे आव्हान टाकलंय. प्रयत्न यावेळेस मात्र झाले. फ्लॅश स्ट्रोक आहे. डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू षटकार. धन्नूची मिरी षटकार आलाय. धावसंख्या होती 12. 15.2 ची सरासरी आहे. आकाश टकलेचा हा फटका मिड ऑफला उडालाय झेल आणि टिपलाय सुद्धा. आकाश टकले अक्षित 11 संघाचा हा पहिला फलंदाज होतोय झेल बाद. नेक्स्ट बॅट्समन जास्त वेळ घेऊ नका. 15.2 ची सरासरी असताना 76चं आव्हान आहे, ज्यामध्ये आकाश टकले हा फलंदाज. 4 चेंडू सलामीचे सुरुवातीचे 5 चेंडू ज्यांना फेस केले. 5 चेंडू मध्ये 2 षटकार लगावले आणि 12 धावा करत असताना झेलबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर येताना पाहिला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडूचं नाव आहे शुभम पाटील मडवी. शुभम मडवी आलाय. अपकमिंग यंगस्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चिर्ले टेनिस क्रिकेट मधील आणखी एक नवोदित नौका हा मात्र उदयास आलेला हा खेळाडू आपण पाहता. तिसऱ्या क्रमांकावरती आला.
रोहित ओव्हरऑल चांगली गोलंदाजी करते असं पण म्हणूया. पॉवर प्ले नंबर 1 येईल का? येस, वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या बरोबर मधोमध खेळलाय. क्षेत्ररक्षक अक्षयला बघ्याची भूमिका करायला लावणार हा षटकार. एक षटकाचा खेळ संपला जातो. 18 धावा आल्यात. धावसंख्येचा जो ऑन एन ऍव्हरेज आहे ना, तो ऍव्हरेज मात्र परफेक्ट आहे असं म्हणावं लागेल. आणि यामध्ये सध्या एक खेळाडू जरी गमावला असला तरी सुद्धा अक्षित 11 संघ 18 धावा पहिल्या षटकामध्ये करतोय. आता मात्र समीकरण आपण थोडक्यात जर पाहिलं ना तर 76 करायचे आहेत आणि 76 पैकी आहे आता मात्र 18 झालेत. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र गरज आहे 58 धावांची. तीन चेंडूची पॅनल्टी. येस, म्हणजे 21 चेंडू आणि 58 धावा. 21 चेंडू 58 धावा अशी मॅच सध्या मैदानात रंगली जाते. रेल्वे कॉलनी एंड कडून यावेळेस मात्र गोलंदाजी केली जाईल आणि ते करण्यासाठी गोलंदाज स्वतः या संघाचा सरसेनापती सध्याच्या घडला या सामन्यातील सूत्र ज्याच्या हातामध्ये असं अक्षय पाटील आला. अक्षय टू उज्ज्वल अशी मॅच रंगली जाणार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज घेतली जाते. तू मैमय करण्याचा हा प्रयत्न अंगलट येईल का? त्याच्यावर जातोय. क्रिकेटमध्ये कॉलिंग होणं फार गरजेचं. मिसकम्युनिकेशन जेव्हा होतं ना तेव्हा मात्र तुम्ही तुमची विकेट अडचणीमध्ये येत असते. हीच मात्र अडचण सध्याच्या घडला आपल्याला या अगोदरच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आला. आता मात्र चेंडू बाकी राहिले ते फक्त 20. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे, डीप पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न केले जातात. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणे अगोदर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा मिळतात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक 20 वर आलाय. 76 करायचे आहेत पवन, परंतु या 76 करत असताना आतापर्यंत 1.2 अर्थात 8 चेंडूमध्ये 20 पूर्ण केल्यात आणि 76चा पाठलाग करू शकतो ही क्षमता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आतापर्यंत अक्षित 11 गावठाण संघ करतोय. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू फटका खूप चांगला सजवण्याचा प्रयत्न केला पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे असणार हे क्षेत्ररक्षण जिथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होता ज्यानं झेल टिपला. विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू होतोय झेलबाद. आपण पाहता या स्पर्धेसाठी CPL चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग साठी रंजनाजी मडवी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रंजना मडवी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 1000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. सौ रंजना मडवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000चा आर्थिक पाठबळ मिळालं. मनपूर्वक आभार व्यक्त केले जातात. या स्पर्धेसाठी आज या स्पर्धेच्या औचित्यानं आमचे शालेय मित्र दर्शन मडवी, आमचे नितीनजी आमच्या सोबत जोडले जात आहेत. हा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग. शॉर्ट पॉइंट कडे चेंडू येतोय. इथे मात्र तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. आता मात्र धावसंख्येचा जो स्पीड होता ना, वेग होता ना, तो आता कमी झाला. रोहित पहिल्या गोलंदाजीमध्ये जेव्हा आला त्याला 18 आल्या होत्या. त्यानंतर येणार अक्षय ज्यानं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 दिल्यात आणि महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कमबॅक केला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. पॉवर प्ले नंबर 2 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तेवढं धावा येणं फार गरजेचं आहे. पण त्या धावसंख्या येताना अपेक्षेप्रमाणे अक्षित 11 संघाला दिसत नाहीत. अक्षित 11 संघाला ते प्रयत्न केला जातो. हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न. स्लोवर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिली मिड ऑफला असणारा क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण ज्यानं केलं. निर्धाव चेंडू टाकण्याची फार गरज असेल पण इथे फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला जातोय. चेंडू डीप कव्हर कडे चालाय. ऋतिक कडे सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न केला जातो आणि तो सुद्धा यशस्वी. अगोदरच्या प्रयत्नामध्ये तो ऋतिक आहे. तिथे समीकरण पाहिलं ना तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 76चा पाठलाग करत असताना स्मायरा स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट खेळत असताना अक्षित 11 गावठाण संघाची धावसंख्या होती
2 बाद 25 धावा. येणाऱ्या 15 मध्ये 51 करायचे आहेत. या स्पर्धेचा सांगता सोहळा असणार आहे. चॅलेंजर्स चिर्ले आयोजित आपण पाहता. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योगपती मान्य श्री समाधान शेठ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली ही चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण पाहता. एखादी स्पर्धा ठेवणं मित्र सोपी गोष्ट नाहीये आणि त्यातल्या त्यात आपण जर ही चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पाहिलीत ना तर अगदी ग्रामपंचायत मर्यादित असणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्वोच्च हा चेंडू आपण पाहिला तर लेग बायच्या स्वरूपात कदाचित ही सिंगल या संपाय सिंगल मिळते. आज ग्रामपंचायत मर्यादित स्पर्धा आहे परंतु असं वाटत नाही ग्रामपंचायत मर्यादित स्पर्धा. या स्पर्धेचं आकर्षण पाहिलं तर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल ठेवण्यात आल्यात. या स्पर्धेच्या ट्रॉफीज पाहिल्यात ना तर प्रत्येक खेळाडू त्या ट्रॉफीच्या प्रेमात पडेल एवढ्या मोठ्या ट्रॉफीज आहेत. एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. 14 मध्ये 50 करायचे अपील केली जाते. चेंडू बॅटला ब्रश झाल्याचा किंचितचा आवाज आणि इथे मात्र अपील पंचांनी उचलून धरले. विकेट नंबर 3 तिसरा खेळाडू शुभम होतोय झेलपात. संचित सुरुवात करतोय. दुसरा चेंडू आणि त्याच फटक्याची पुनरावृत्ती. यावेळेस आणखी एक सलग दुसरा चेंडू ती दुसरा षटकार. संचितनं दाखवलंय समीकरण बदललं. विजयासाठी 38 धावांची गरज आहे 12 मध्ये. करण मडवीचा शिष्य आहे. करण मडवीच्या तालमीमध्ये सध्या तो प्रॅक्टिस करतोय ज्यानं 2 चेंडूमध्ये 2 लगावलेत. तिसरा सुद्धा येईल का प्रयत्न झालेत. वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत सलग तिसरा षटकार. ज्यांना 18 दिल्या होत्या आणि तिसरं षटक आहे. अक्षयनं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 दिल्या होत्या. मॅच मध्ये पूर्ण कमबॅक केलं होतं. आता मात्र नितीन सध्याच्या घडीला षटकार आणि षटकाराची खऱ्या अर्थानं मार खात असताना धावा संख्या पाहिली तर येणार आता मात्र 10 मध्ये 32 करायच्या आहेत. 76 करायच्या आहेत आणि हाय व्होल्टेज मॅच म्हणावी लागेल. अक्षित 11 गावठाण विपक्ष स्मायरा स्पोर्ट्स चिर्ले. दहा चेंडू 32 ची गरज आहे. फुल टॉस यावेळेस मात्र दिलाय. इथे मात्र झेल होण्याची संभावना टळली जातीये. झेल सुटला जातोय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण म्हणत असतो पण इथे मात्र क्लोज डिसिजन अंपायर सिग्नल. खेळाडू होणार धावबाद.
चिर्ले प्रीमियर लीग मध्ये अधिराज्य गाजवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. येस, समीकरण आता बदललंय. 9 मध्ये 30 करायचे आहेत. 9 मध्ये 30 करायचे आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. चिर्ले चॅलेंजर्स आयोजित आपण सध्या ही चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पाहतोय. अनेक खेळाडू आले, अनेक खेळाडू खेळले, अनेक खेळाडूने स्वप्न पाहिलं, परंतु स्वप्न फक्त पूर्ण होणार तो फक्त आणि फक्त 3 खेळाडूंचा, ज्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर हे 3 बक्षीस पाहूया. चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ही हुकूमत, क्रिकेट मधील हुकूमत ठेवणारे हे 3 खेळाडू कोण असतील? सध्या मैदानामध्ये आपण पाहताय जबरदस्त क्रिकेट रंगला जातोय. 9 मध्ये 30 करायचे आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. 9 चेंडू आणि 30 धावा. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. संचित फार महत्वाचा खेळाडू बाद झालाय. संचित साठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ऑलरेडी. प्रियांश निखिल मडवी यांच्याकडून. प्रियांश निखिल मडवी, भावी सरपंच निखिलजी मडवी यांच्या वतीने बक्षीस आला. पण मैदानामध्ये आपण पाहता 9 मध्ये 30 करायचे आहेत. गोलंदाज आला विकी, स्ट्रायकर असणारा संकेत. 9 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू मात्र निधाब येतोय. संकेत मिस झालेत. हा चेंडू समीकरण बदललाय. संकेत यांची बॉडी लँग्वेज जर विपुल पाठीमागून पाहिलीत ना तर अगदी आमचे विवेक पाटील जे आहेत पागोड्याचे आमचे सेम अगदी तसे दिसत आहेत. 8 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा मिस होत आहेत. सलग दुसरा चेंडू निधाव आला. समीकरण आता मात्र बदलला जात आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. 7 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग कडून ट्रॅव्हल होते. सिंगल मिळते. आता फक्त या सामन्यातील औपचारिकता म्हणूया. 6 चेंडू आणि विजयासाठी 29 ची गरज आहे. 5 षटकार. इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं 5 षटकारांची गरज आहे. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहू शकाल चेंडू सिलिमिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जात असताना हा फटका सिंगल देऊन जातोय. 5 आणि 28. 5 चेंडू 28 ची गरज आहे. सामना आता मात्र थोडासा एक बाजूला झुकताना दिसत आहे. 4 मध्ये 27 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 27 धावांची गरज. रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. षटक संपला जात आहे. मात्र शेवटचं षटक करतात. 3 चेंडू आणि 27 ची गरज आहे. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा. सुरुवात खूप चांगली केली होती आकाश आणि उज्ज्वल यानं, पण त्यानंतर शुभम आला, त्यानं सुद्धा प्रयत्न केले. संचित आला, ज्यानं या सामन्यामध्ये अगदी नवचैतन्य निर्माण केलं, पण तदनंतर संकेत आणि सुचित या 2 खेळाडूंना हे मात्र करता आलं नाही. ते सातत्य राखता आलं नाही. त्यामुळेच की काही शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 27 ची गरज राहिली आहे. 3 चेंडू 27 धावा. चला स्पीडअप करा. शेवटचा षटक. गोलंदाज स्वतः संघ मालक नाही, सॉरी काना येत आहेत. काना मडवी. हा चेंडू खेळला जातोय. झेल होण्याची संभावना आहे. झेल टिपला जातोय. दमछक पीछे हाथ शरणागती मागर अतिशय वाताहत यातायात दारुणावस्था भग्नावस्था. या ठिकाणी पहिल्यांदाच लॉन्च होते आमचा व्हाईट बॉल. ओ
यावेळेस प्रयत्न केले जात आहेत. इथे मात्र झेल उडाला. स्पेशली थँक्स टू दर्शन आणि नितीन आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. शालेय जीवन जगत असताना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून आज आपल्या मुलांना आपण इंग्रजी माध्यमामध्ये टाकण्यासाठी कॅपेबल केली. ती जिल्हा परिषद शाळा सुद्धा तेवढीच महत्वाची होती आणि त्या शाळेमध्ये शिकणारे सर्व आज सन्माननीय अतिथी म्हणून पाहायला मिळत आहेत. संचित साठी बक्षीस आहे. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये.